नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत डिजिटल. हवा पाणी या विशेष सेगमेंटमध्ये 28 ऑगस्टच्या रात्री आपल्या राज्यामध्ये हवामान नेमकं कसं असेल आणि 29 तारखेला कुठे पाऊस पडू शकतो, कुठे ढगाळ वातावरण असेल याचा आढावा आपल्याला या सेगमेंटमध्ये घ्यायचा आहे. याशिवाय प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा अंदाज नेमका काय सांगतो, आपल्या राज्यामध्ये पुढील 8 दिवसांमध्ये कुठे अतिवृष्टी होऊ शकते, कुठे ऊन पडू शकतं याचाही आढावा आपल्याला या सेगमेंटच्या माध्यमातून घ्यायचा आहे. पंजाबराव डक यांचा अंदाज तर आपण बघणारच आहोत, मात्र त्याआधी आपल्या राज्यामध्ये कुठे कशा पद्धतीनं वातावरण असेल त्याचा आढावा आपण एक झूम अर्थ नावाचं एक ॲप आहे त्याच्या माध्यमातून घेऊयात. आपल्याला आता हे 28 तारखेला 9:30ची दृश्य आपण बघितली तर या नकाशामध्ये दिसत असेल बऱ्याचशा ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि त्यामध्ये काही ठिकाणी थोडासा मोठा पाऊस पडू शकतो, म्हणजेच मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा भाग कोणता आहे ते आपण सगळ्यात आधी बघूयात. यामध्ये एकतर लातूरचा काही भाग आहे, परळीमध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचा हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर परळीच्या आजूबाजूचा हा परिसर आहे, अंबाजोगाई या ठिकाणी सुद्धा तशाच पद्धतीनं पाऊस पडू शकतो. शिरूर अनंतपाळमध्येही थोडासा मोठा पाऊस पडू शकतो. मग हा औराद शहाजनीचा परिसर आहे, निलंगा आहे, या ठिकाणी सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. याशिवाय आणखी एक भाग आहे, सेलूचा हा भाग आहे, या ठिकाणी थोडासा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. मात्र या व्यतिरिक्त आपण दुसरा भाग बघितला तर बऱ्याचपैकी लाईट रेन म्हणजे या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. काही ठिकाणी खूप हलक्या स्वरूपाचा विरळ असा पाऊस पडेल, तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा हा पाऊस आहे आणि काही ठिकाणी बघितलं तर क्लाउडी म्हणजेच ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. तर याच्यामध्ये नाशिकचा हा भाग आहे, नाशिक जिल्ह्यातील काही भागामध्ये फक्त क्लाउडी आपल्याला दिसतंय, म्हणजे या ठिकाणी ढगाळ वातावरण असेल. पण मनमाड चा जो परिसर आहे तिथं काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. मालेगावमध्येही पाऊस पडण्याची शक्यता आहे. मग हा साक्रीचा परिसर आहे, धुळे या ठिकाणी सुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. चिमठाणेमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस, नवापूरमध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर इकडे नाशिकचा हा भाग आपण बघितलाय, या ठिकाणी नवसारी असेल, व्यारा असेल, या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता तशी कमी आहे. इथं ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. बिलमोरामध्येही ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. वलसाड हा गुजरातचा भाग आला. मात्र त्यानंतर आपण इथे महाराष्ट्रामध्ये डहाणूचा परिसर बघितला किंवा पालघर, इथंही पावसाची शक्यता आहे. हलक्या स्वरूपाचा हा पाऊस असेल. वसई विरारमध्ये पावसाची शक्यता आहे. कल्याण, डोंबिवली, मुंबई मध्ये सुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. उरण, पनवेल, नेरळ, खोपोली, पेण या ठिकाणी सुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे. महाडमध्येही पाऊस पडण्याची शक्यता आहे. चिपळूणमध्येही पाऊस पडण्याची शक्यता आहे. किनारपट्टीचा हा जो संपूर्ण भाग आहे त्या ठिकाणी मग रत्नागिरी असेल किंवा रायगड असेल या जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पण दुसरीकडे आपण सातारा, पलूस, कोल्हापूरचा हा भाग बघितला. पंढरपूर या ठिकाणी क्लाउडी म्हणजेच ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे बारामतीमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. बारामतीमध्ये मात्र हलक्या स्वरूपाचा हा पाऊस पडू शकतो. त्याच्या पुढे पुण्यामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. अहिल्यानगरमध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस, छत्रपती संभाजीनगरमध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. जळगावमध्ये सुद्धा, जळगाव जिल्ह्याच्या काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, तर काही भागांमध्ये मात्र या ठिकाणी कोरडं हवामान म्हणजे क्लाउडी असण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण या ठिकाणी असू शकतं. त्याच्यानंतर आपण विदर्भामध्ये बघितलं तर नागपूरमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अमरावतीमध्येही पावसाची शक्यता आहे. चंद्रपूरमध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि याशिवाय अकोल्यामध्ये मात्र थोडासा मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, म्हणजे मोठा पाऊस या ठिकाणी होऊ शकतो. अकोटचा हा भाग, त्यानंतर मलकापूरचा हा भाग आपण बघतोय, या ठिकाणी सुद्धा पावसाची शक्यता आहे. पण तो लाईट स्वरूपाचा म्हणजेच हलक्या स्वरूपाचा हा पाऊस असेल. बुलढाण्यामध्ये मात्र काही भागांमध्ये पाऊस पडेल, तर काही भागांमध्ये इथं ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. त्या व्यतिरिक्त जामनेर, जळगाव, एरंडोल, पारोळा, त्यानंतर अमळनेर, धुळे हा जो भाग आपण बघतोय, पाचोऱ्याचा भाग आहे, चाळीसगाव आहे, कन्नड इथंही पाऊस पडण्याची शक्यता आहे. सिल्लोडमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे आणि धुळे गावमध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे. देऊळगाव राजा या ठिकाणी सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे. जालन्यामध्येही पावसाची शक्यता आहे. त्याशिवाय परतूर आहे, अंबड आहे, आणि सैलू आहे, इथंही पावसाची शक्यता. इथं तर मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे. माझगाव, बीडचा हा परिसर, बीड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, तर काही ठिकाणी मात्र क्लाउडी म्हणजेच ढगाळ वातावरण असण्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे आपण बघितलं तर काही भागांमध्ये
नाशिकचा हा भाग, जळगावचा काही भाग आणि त्याचबरोबर इथे पुणे जिल्ह्याचा काही भाग इथं क्लाउडी म्हणजेच थोड्याफार प्रमाणामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे, पण पाऊस पडणारही नाही कारण ढगाळ वातावरण या ठिकाणी असेल. तर काही बऱ्याचशा भागामध्ये मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा आहे. त्यानंतर दुसरीकडे आपण बघितलं, आता 29 तारखेचा अंदाज आपण घेण्याचा प्रयत्न केला तर 29 तारखेला रात्री म्हणजे मध्यरात्रीच्या सुमारास काही भागांमध्ये पाऊस पडू शकतो. हलक्या स्वरूपाचा हा पाऊस असेल, पण बऱ्याचशा ठिकाणी ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. आता 29 तारखेला सकाळच्या सुमारास महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीचं वातावरण असेल त्याचा अंदाज घेण्याचा आपण प्रयत्न करूयात. सकाळी 7:30च्या सुमारास आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, म्हणजे मुंबईकरांना छत्री घेऊनच बाहेर पडावं लागेल. आणि याशिवाय हा जो वसई विरारचा परिसर आहे, डहाणू आहे, पालघर इथं सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे, पण तो हलक्या स्वरूपाचा असेल. आणि हा किनारपट्टीचा जो भाग आहे त्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे, पण तो हलक्या स्वरूपाचा पाऊस असेल. पण दुसरीकडे आपण बघितलं तर कोल्हापूर, पुणे, सोलापूर इथं पाऊस नाहीये, पण ढगाळ वातावरण असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. लातूरमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण असू शकतं. अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक जिल्ह्यामध्येही ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. आणि त्याच्या पुढे लातूरमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण असेल, पण परभणीमध्ये मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. हिंगोलीमध्ये, हिमायतनगरमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. याशिवाय वाशिममध्येही पाऊस पडण्याची शक्यता आहे, पण हा पाऊस हलक्या स्वरूपाचा असेल असा अंदाज आहे. तर इकडे विदर्भामध्येही क्लाउडी म्हणजेच ढगाळ वातावरण असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामध्ये मग नागपूर असेल, वर्धा असेल, उमरेड, भंडारा, गोंदिया, कुरखेडा, गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणी, एतापल्ली या ठिकाणी आपण बघतोय ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. तर यवतमाळमध्ये मात्र पावसाची शक्यता आहे. आणि त्याचबरोबर मराठवाड्याचे हे काही जिल्हे जिथं पावसाची शक्यता आहे, अकोल्यामध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय बुलढाण्यामध्ये पाऊस पडू शकतो. मलकापूर, जळगाव, पाचोरा या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. शिरपूर, धुळे, मालेगाव या ठिकाणी पाऊस पडू शकतो. नंदुरबार जिल्ह्याच्या काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरण असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे झालं सकाळच्या सुमारास नेमकं कशा पद्धतीनं आपल्या राज्यामध्ये वातावरण असेल त्याचा अंदाज आपण घेतलाय. आता उद्या दुपारी नेमकं काय असेल त्याचाही अंदाज आपण घेण्याचा प्रयत्न करूयात. तर उद्या दुपारी 12 नंतर म्हणजे 12:30च्या आसपास मात्र बऱ्याचशा भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा जो किनारपट्टीचा भाग आहे तो आपण सगळ्यात आधी बघूया. इथे पावसाची शक्यता आहे, पण तो हलक्या स्वरूपाचा पाऊस असेल असा अंदाज आहे. याच्यामध्ये मुंबई असेल किंवा वसई विरार आहे, पालघरचा भाग, डहाणू या ठिकाणी सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे रायगड, रत्नागिरी इथंही पाऊस पडण्याची शक्यता आहे. किनारपट्टीच्या या भागामध्ये पाऊस पडू शकतो, पण तो हलक्या स्वरूपाचा असेल असा अंदाज आहे. तर कोल्हापूर, सोलापूर, पुणे इथं मात्र ढगाळ वातावरण असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आणि त्यानंतर आपण जळगावचा काही भाग बघितला तर तिथं पाऊस पडण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये काही भागांमध्ये पाऊस पडू शकतो, पण काही भागामध्ये मात्र ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. धुळे सुद्धा तसंच, धुळेमध्येही काही भागांमध्ये पाऊस पडू शकतो आणि काही भागांमध्ये ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. तर नंदुरबारमध्ये सुद्धा तशी स्थिती असेल, नाशिकमध्ये सुद्धा तशीच स्थिती असण्याची शक्यता आहे. आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा तसंच काहीसं असेल. याशिवाय आपण बघतो छत्रपती संभाजीनगरचा हा आजूबाजूचा परिसर आहे. आणि अहमदनगरमध्ये सुद्धा काही भागांमध्ये ढगाळ वातावरण असेल, तर काही भागांमध्ये मात्र या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यामध्ये मात्र पाऊस पडण्याची शक्यता आहे. मग त्याच्यामध्ये हिंगोली असेल, परभणी असेल, परळी असेल या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. जालन्यामध्येही पावसाची शक्यता आहे, पण इथं हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे. तर दुसरीकडे बुलढाण्यामध्येही पावसाची शक्यता आहे. मलकापूरमध्ये, अकोट, अकोला, अचलपूर, अमरावती, विदर्भाचा हा जो भाग आपण बघितला तर इथेही पावसाची शक्यता आहे. यवतमाळमध्येही पाऊस पडू शकतो. वर्ध्यामध्येही पाऊस पडू शकतो. चंद्रपूरमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे, पण तो हलक्या स्वरूपाचा असेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यानंतर नागपूरमध्ये मात्र क्लाउडी म्हणजेच या ठिकाणी जे वातावरण आहे ते ढगाळ असेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. आणि याशिवाय आपण इथे खालच्या साईडला बघितलं तर गडचिरोलीमध्ये काही ठिकाणी पाऊस पडू शकतो आणि काही ठिकाणी ढगाळ वातावरण असेल. तर गोंदियामध्ये सुद्धा तशीच काहीशी स्थिती आहे. थोड्याफार प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण असेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. आता हे झालं दुपारी, म्हणजे 29 तारखेला दुपारी नेमकं कसं वातावरण असेल याचा अंदाज आपण घेतलाय. आता
प्रत्येक जिल्ह्यामध्ये पुढच्या 8 दिवसांमध्ये नेमकं काय असेल त्याचाही अंदाज घेण्याचा आपण प्रयत्न करूयात. इटापल्ली मध्ये उद्या म्हणजे आज संध्याकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहेच. त्याचबरोबर उद्या आहे फ्रायडे आणि शुक्रवारी सुद्धा या ठिकाणी पाऊस पडू शकतो. त्यानंतर शनिवारीही पाऊस पडण्याची शक्यता आहे, रविवारी सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि पुढच्या सोमवारी सुद्धा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यानंतर आपण गडचिरोलीचं बघितलं तर गडचिरोलीमध्ये सुद्धा आज रात्रीच्या सुमारास पाऊस पडण्याची शक्यता आहे. पण उद्या म्हणजे शुक्रवारी इथं पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर शनिवारी सुद्धा पाऊस पडू शकतो, रविवारीही पाऊस पडू शकतो आणि मंडे म्हणजेच सोमवारी सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यानंतर गोंदियाचं आपण बघूयात तर गोंदियामध्ये सुद्धा आज पावसाची शक्यता होती. त्याचबरोबर शुक्रवारीही पाऊस पडू शकतो, शनिवार, रविवार आणि पुढच्या सोमवारपर्यंत या ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तापमान इथं 30-29 असं असेल, 28 डिग्री सेल्सिअसपर्यंत असू शकतं, पण पावसाचाही अंदाज आहे. त्यानंतर भंडाऱ्याचं आपण बघितलं तर भंडाऱ्यामध्ये आज उद्या म्हणजे शुक्रवारी, शनिवारी, रविवारी आणि सोमवारपर्यंत या ठिकाणी पावसाचा अंदाज दिसतोय. आणि डिग्री हे जे तापमान आहे ते सुद्धा 30 ते 29, 28 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान या ठिकाणी असेल. त्यानंतर नागपूरचं आपण बघितलं तर नागपूरमध्ये सुद्धा आज उद्या म्हणजे शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार असे 4-5 दिवस पुढे पाऊस पडण्याची शक्यता आहे. इथलंही तापमान हे 28 ते 30 डिग्री सेल्सिअसच्या आसपास असू शकतं. त्यानंतर आपण अमरावतीचं बघितलं तर अमरावतीमध्ये सुद्धा आज उद्या म्हणजेच आज गुरुवार आणि उद्या शुक्रवार, शनिवार पाऊस पडू शकतो. पण इथं रविवारी मात्र ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे, म्हणजे पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे. आणि सोमवारी इथं सूर्य उजाडू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आलाय. यानंतर आता वर्ध्यामध्ये नेमकी काय स्थिती असेल त्याचाही अंदाज आपण घेऊयात. वर्ध्यामध्ये आज म्हणजे गुरुवारी पावसाची शक्यता आहे, शुक्रवारी, शनिवारी, रविवारी आणि पुढच्या सोमवारी सुद्धा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. वातावरण इथं ढगाळ काही प्रमाणामध्ये असेल, पाऊस पडण्याचा अंदाज आहे, हलक्या स्वरूपाचा पाऊस असेल आणि इथलं तापमान 27 ते 30 डिग्री सेल्सिअसच्या आसपास असू शकतं. त्यानंतर पुढे आपण अमरावतीचं बघितलेलं आहे आणि चंद्रपूर बघितलं तर चंद्रपूरमध्ये सुद्धा तशाच पद्धतीची स्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार पुढचा सोमवार पर्यंत इथं पाऊस पडण्याचा अंदाज आहे. 29 ते 31 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान या ठिकाणी असू शकतं. त्यानंतर जळगावची स्थिती आपण बघितली तर जळगावमध्ये आज म्हणजे गुरुवार आणि शुक्रवार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शनिवारी या ठिकाणी ढगाळ वातावरण असेल आणि संडे म्हणजेच रविवारी इथं सूर्य उजाडू शकतो. त्यानंतर मंडे म्हणजेच सोमवारी पुन्हा एकदा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय आपण जळगावची स्थिती बघितली तर जळगावमध्ये गुरुवार, शुक्रवार पाऊस पडण्याचा अंदाज आहे, पण शनिवारी मात्र या ठिकाणी ढगाळ वातावरण असेल आणि रविवारी इथं सूर्य उजाडू शकतो, पण मंडेला म्हणजेच सोमवारी पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय आपण दुसरा एक छत्रपती संभाजीनगरचं बघितलं तर याही ठिकाणी गुरुवार आणि शुक्रवार पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर शनिवारी मात्र इथं ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. याशिवाय संडेला म्हणजेच रविवारी इथं सूर्य उजाडू शकतो आणि मंडेला या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, म्हणजे पुढच्या सोमवारी इथं पाऊस पडू शकतो. याशिवाय आपण पुण्याचं बघितलं तर पुण्यामध्ये आज फक्त रात्री पाऊस पडण्याची शक्यता आहे, पण शुक्रवार, शनिवार, रविवार ढगाळ वातावरण असण्याचा अंदाज आहे आणि मंडे म्हणजे सोमवारी या ठिकाणी सूर्य उजाडू शकतो. आणि पुढे आपण मुंबईचं बघायला गेलो तर मुंबईमध्ये आज म्हणजेच गुरुवारी रात्री पाऊस पडू शकतो. त्याच्यानंतर शुक्रवारी सुद्धा पावसाचा अंदाज आहे, शनिवारीही पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि रविवारी सुद्धा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. याशिवाय मंडेला मात्र या ठिकाणी सूर्य उजाडू शकतो असा अंदाज आहे. त्यानंतर अहिल्यानगरमध्ये आपण बघितलं तर या ठिकाणी गुरुवार, शुक्रवार, शनिवार हे 3 दिवस पावसाचे आहेत, पण त्याच्यानंतर रविवार आणि सोमवारी या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता तशी कमी आहे. नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 28 ऑगस्ट 2025. मी म्हटलं होतं ना श्रीचं आगमन होणार आणि पाऊस सुरू होणार, तर आता राज्यात काय परिस्थिती राहणार. आज देखील 28 तारखेला म्हणजे राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे आज लातूर जिल्हा झालं, नांदेड जिल्हा झालं, परभणी जिल्हा झालं, हिंगोली जिल्हा झालं, जालना जिल्हा झालं, संभाजीनगर, अहिल्यानगर, त्याच्यानंतर नाशिक जिल्हा, मुंबई,
इगतपुरी, पुणे म्हणजे आज बऱ्याच ठिकाणी आज मध्यरात्री बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे. म्हणजे हा पाऊस सांगायचं झालं तर राज्यात आता ना आज आहे 28, उद्या 29 तारखेपर्यंत या पावसाचा मुक्काम राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. त्याच्यानंतर काय होणार आहे 31 तारखेपासून राज्यातला पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण राज्यात परत 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 कधी पाऊस येणार तर राज्यात सांगायचं झालं तर परत आता याच्यानंतर तुम्हाला सांगू इच्छितो 4 आणि 5, 4 सप्टेंबर, 5 सप्टेंबर आणि 6 सप्टेंबरच्या दरम्यान राज्यात परत पावसाचं वातावरण तयार होणार आहे. पण सगळ्यांना सांगू इच्छितो की खास करून मुंबईकर, नाशिक, उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 4, 5 आणि 6 सप्टेंबरला मुंबई, इगतपुरी, त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे, काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो. मुंबई व्यतिरिक्त राज्यात देखील 4, 5, 6 सप्टेंबरला लगेच जोरात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो. तर आज खूप ठिकाणी पाऊस झाला. म्हणजे नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी झाली, लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली, हिंगोलीकडे झाली, बीड जिल्ह्यात देखील खूप पाऊस पडला. आता हे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखीन राज्यात पावसाचा मुक्काम 2 दिवस आहे. म्हणजे आज 28 तारीख, उद्या 29 आणि 30 तारखेपासून वातावरण कमी होत जाणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात. त्यानंतर राज्यातलं सांगायचं झालं तर परत 4 सप्टेंबर, 5 आणि 6च्या दरम्यान पाऊस येईल आणि 7 तारखेपासून परत राज्यात सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.